इंडियाज गॉट लेटनमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणबीर अलाहाबादी आणि आशिष चंचलानीची चौकशी। नवी मुंबईतील सायबर सेलमधील कार्यालयात दोघांची चौकशी। नालासोपाऱ्यातील बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी भाजपा आग्रही। आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी घेतली अश्विनी भिडेंची भेट। मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील एक मार्गिका 27 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद। मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील जुन्या घाटाच्या देखभाल दुरुस्तीसाठी राहणार बंद। नवी मुंबईतील परिवहन सेवा संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणार। पालिकेचा पर्यावरणपूरक निर्णय। नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचा ताफा परिवहन सेवेत दाखल। भंडाऱ्यात आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण। 2.5 वर्षांच्या मुलाला लागण। नागपुरात उपचार सुरू असून सध्या चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर। भिवंडीत 22 वर्षीय तरुणीवर 2 वेळा सामूहिक अत्याचार। 6 आरोपींना पोलिसांनी 48 तासात अटक केलं। भिवंडीच्या बागे फिरदोस परिसरातली घटना। महाकुंभमेळ्याच्या 43व्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी। सकाळी 8 वाजेपर्यंत 35,31,000 भाविकांनी केलं स्नान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।